नमस्कार, रामकृष्ण हरी. माती माऊली युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण करतोय संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2026. आजचा जो प्रवास असणार आहे तो असणार आहे लोणी काळभोर ते यवत. या प्रवासादरम्यानच्या विविध घडामोडी पाहण्यासाठी माती माऊली युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता आपण पाहतोय वारीच्या वाटेवर विविध सेवा करणारे लोक असतात. त्यामध्ये आपला नाभिक समाज सुद्धा वारीच्या वाटेवर सेवा करत असतात. आपण आता समोर पाहतोय काही वारकरी मंडळी यांच्या समोर येऊन बसतात आणि निःशुल्क पद्धतीने हे त्यांची सेवा करत असतात. नमस्कार बाबा, कुठून आले? नमस्कार. कारखेलवरून आले. मान तालुका, मान, सातारा. जिल्हा सातारा. गावचं नाव कारखेल. किती वर्ष वारी करताय? वारी करतो त्याला 10 वर्ष होऊन गेली. 10 वर्ष होऊन गेली. आपला हा जो नाभिक समाज आहे आपल्यासाठी वारीच्या वाटेवर सेवा देतो. हो, कसं वाटतं आपल्याला? बरं वाटतं. बरं वाटतं. हे आपल्याला सेवा देतात. सेवा मिळते ना. ते मी उदय रामचंद्र गायकवाड, मावळ तालुका, जिल्हा पुणे. आम्ही 10 वर्षापासून वारकऱ्याची सेवा करतो आणि ते बी मोफत करतो, पैसे बिशे काही घेत नाही. असं आम्ही काम करत करत पंढरपूर पर्यंत पोहोचतो. ही एक आपली ही आमची सेवा वारी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराजांचे दासतोपर्यंत आम्ही कार्यक्रम करतो. हा तुकाराम महाराजांची सेवा. हा. नमस्कार माऊली, आपलं काय नाव? संभाजी यशवंत गायकवाड. गाव? गाव कारखेल, तालुका मान, जिल्हा सातारा. आता मान तालुका बोललं तर असा महाराष्ट्र पुढे प्रश्न पडतो का हा दुष्काळी तालुका आहे? पूर्णपणे या वर्षी पाऊस पडलाय का? पडलाय, पण 50% पडलाय. काही पेरण्या करून आलीत का? अजून काय झालं नाही. ते काय होते ते काय करणार आहे ते. काय करायचे अजून? काय पिकतं तुमच्याकडं? आमच्याकडे पिकतं ज्वारी, गहू, बाजरी आणि मका. आणि किती वर्ष वारी करताय? वारी करतो त्याला 10 वर्ष झाली. तुकाराम महाराजांसमोर. तुकाराम महाराजाचं दिंडी नंबर 203. 203 दिंडी नंबर. जय हरी माऊली, रामकृष्ण हरी. माऊली आम्ही आलो हिंगोली जिल्ह्यात, गाव आहे खेड. खेडून आलेलो आहे. आमच्या दिंडीचा नंबर आहे 126. किती वर्ष वारी करताय? वारीला झालेत 5वं वर्ष चालू आहे. हो, सेवा मस्त वारकऱ्याची देतात. चांगली व्यवस्थित सेवा देतात. हे करतात. वारकऱ्याला कोणताच त्रास नाही, जेवणाचा नाही, कशाचाच नाही. भरपूर काही आहे. तुकाराम महाराजांना भरपूर दिले. पाणी पाऊस पेरण्या झाल्या तर आता पाण्याची शक्यता आहे. पाऊसच नाही. पावसाची गरज आहे. ईश्वरा तुकाराम महाराजाला म्हणतो बाबा एकदा पावसाचं सगळ्याचं सुखी कर. शेतकरी सुखी केला तर हे होईल. धन्यवाद. कुठून आले माऊली? बारामतीहून. बारामती म्हणजे शरद पवारांचा तालुका आहे. हा, इंदापूर. पाळ्या पेरण्या झाल्या? हा, पेरणी केली का? केली की. पाऊस पडला का या वर्षी? पडलाय की आता मध्ये. आता किती वर्ष करताय? 5 वर्षे. 5 वर्ष. कसं वाटतं वारीतून? बरं वाटतंय आता.
आणखी काय समाधान वाटतं का? मग काय उलट देव बळ देतोय की चालायला. देवबळ देतो चालायला. हो आणखी काय सांगता? काय नाही बरे आपले राम रामकृष्ण हरी.